तुमचा परिचय द्या मग सांगू तर त्यांचं माझं पण माझा परिचय तरी मागितला म्हणजे कोण बोलणार आहे काय बोलणार आहे हा नंतरचा विषय पण कोण बोलणार आहे ते जाणून घेण्याची माणसाची सवय आहे वृत्ती आहे आणि कोण बोलणार आहे हे जर कळलं आपल्याला आपला त्याच्याबद्दलचा एक भाव निर्माण होतो हा मोठ्या पदावरचा अधिकारच आहे अधिकारवाणीचा आहे ज्ञानी आहे वगैरे वगैरे आपल्या मनातल्या कल्पना साकार होऊ लागतात. त्याच्यावर मला असं वाटतं की माझा परिचय घेऊन जर त्याला पुढे करायचं वाटतं तर माझ्या ज्ञानोबराची त्याविषयी वाचण्याला ज्ञानोबरा पुणे का करू नये. अनेक वर्षापासून आम्ही पारायण करतो 7 दिवसातून पारायण केलं पारायणाची समाप्ती आहे पण ज्ञानोबरा कोण आहे फक्त ज्ञानेश्वरी लिहिली म्हणून ज्ञानोबरा आहेत का त्या ज्ञानोबरा कळले पाहिजे. माझ्यासारखा नाशवंत देहाचा परिचय आपल्याला आवडतो तर ज्ञानोबरांचा काय आवडत नाही म्हणून माझ्या मनात विचार आला की आताच आमच्या सार्थला ऐकायचा म्हणालो की आपण बाकीच्या विषयाची परिचय सोडून देऊ म्हणला आपण ज्ञानोबरा ऐकायचं एवढंच समजून होईल तसं नाही. आता कोणी सांगायचं ज्ञानोबरा काय आहेत ते ज्याला अधिकार आहे त्यांनी सांगावं का. समजा या ताईचा गायन खूप चांगलं होतं बाकीच्या उन्हाळा गायक नाही खूप चांगलं गातात त्यांनी म्हणणं आणि एखाद्या गायनाचार्याने म्हणणं अहो त्यांनी फार छान गातात म्हणजे त्या क्षेत्रात ज्याला अधिकार आहेत त्यांनी त्या क्षेत्रातल्या माणसाचं कौतुक करणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. म्हणून मला असं वाटतं की ज्यांना अधिकार आहे ज्ञानोबा कोण आहेत सांगण्याचा त्यांच्या मुखातून आपण ऐकून ज्ञानोबा कोण आहेत असे कोण असणारे अधिकार असणारे असे असणारे नामदेव महाराज असतील चोखोबाराय असतील गोरोबा असतील नाथ महाराज असतील जगद्गुरू तुकोबाराय असतील जनाबाई असेल मुक्ताई असेल निवृत्तीनाथ असेल यांनी सांगायचं की ज्ञानोबा काय आहे. कारण स्वतःचा परिचय बऱ्यापैकी आपण देत असतो पण कधी कधी आपल्यालाही माहिती नसते की आपण कोण आहोत पण तो दुसऱ्यांनी सांगावं लागतं. आता हे थोडं आश्चर्य वाटण्यासारखं आहे की तुम्ही कोण आहात हे आपण दुसऱ्यांनी सांगावं म्हणजे बरं वाटण्यासारखं किंवा खरं वाटण्यासारखं आहे. आणि वस्तुस्थिती बरं का जगद्गुरू तुकोबाराय काय म्हणाले कुमुदिनी काय जाणे परिमळ भ्रमर सगळं बोलत असं आहे. त्या कुमुदीला माहीत नाही किती परिमळ तिच्यामध्ये आहे त्या भ्रमराला कळतो अगदी त्या पोहणं तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुखणे नको. हे भगवंता हे पांडुरंगा तुझ्या नावाची किंमत तुला माहीत नाही आहे ते आम्हाला माहिती आहे आम्ही सांगू शकतो तुझ्याबद्दल. तसं माझ्या ज्ञानोबाऱ्याबद्दल तेवढ्या अधिकारवाणीनं कोणीतरी सांगणारं असावं. आपण रामायण पाहिलं रामायणामध्ये मोठमोठे दगड त्याच्या जय श्रीराम लिहायचे आणि पाण्यामध्ये टाकले की तरायचे आणि प्रभू रामचंद्राने काय केलं एक दगड हातात घेतला आणि तो पाण्यात टाकला तो बुडला. पण त्याने हनुमंताला विचारला अरे माझ्या नावावर दगड तरला माझ्या नावामध्ये एवढी मोठी शक्ती आहे आणि मी सोडून दिला तर तो बुडतो असं का होतं. तर हनुमंतरायाने सांगितलं प्रभू तुझ्या नावाची ताकदच एवढी मोठी आहे तुमच्या की तुमच्या नावावर सगळं जग करू शकतं पण तुम्ही ज्याला हातातून सोडून दिलं तर 100% बुडणार म्हणून तो बुडला. अर्थात प्रभू रामचंद्राच्या नावाची किंमत ते दगड करल्यानंतर प्रभू रामचंद्रांना कळली अरे माझ्या नावाची एवढी मोठी किंमत आहे का. तसं माझ्या ज्ञानोबाऱ्याची किंमत काय आहे ज्ञानोबाऱ्या काय आहेत हे त्या संतांनी सांगावं आणि त्यांनी काय सांगितलं हे मी सांगण्याचा प्रयत्न करावा अशी माझी अपेक्षा आहे. ज्ञानोबराय रुक्मिणी माता आणि विठ्ठलपंताच्या पोटी जन्माला आलेलं दुसरं अपत्य आपले गाव निवासी रुक्मिणीपंत आणि विठ्ठलपंत हा एवढासा परिचय नाही. समाज फार विचित्र आहे. मी फार अधिकारवाणीने हे शब्द बोलतो बरं का. कृष्ण परमात्म्याने जन्म घेतला. कृष्ण परमात्म्याचा अवतार म्हणजे ज्ञानोबाराय आहे हे तर जगजाहीर आहे सर्वमान्य आहे. कृष्ण परमात्म्याने जन्म घेण्याच्या अगोदर जेव्हा आईच्या गर्भामध्ये होते तेव्हा चोकडं लोकांना आनंदाच्या उपऱ्या फुटल्या की कृष्ण जन्माला कृष्ण जन्माला गवळणी बघा तुम्ही कृष्ण जन्माला येणार आहे कृष्ण आनंदोत्सव होता गायन होत होतं चोकडे आणि कृष्ण जन्माला आला
काय झालं? बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नंद. बाळकृष्ण नंदा घरी जन्माला आले आणि फक्त नंदाला, नंदराजाच्या पत्नीला किंवा त्या वाड्यातल्या लोकांना आनंद नाही झाला, पूर्ण गोकुळाला आनंद झाला. चौकडे उड्या फटाक्या, आनंदच आनंद, तोरणं बांधणं, गुडिया तोरणे, करती कथा, गाती गाणी. आणि त्याच कृष्णाने जेव्हा ज्ञानोबारायाचा अवतार घेतला, आईच्या गर्भामध्ये होते, तेव्हा काय बोलला हा समाज? संन्यासाच्या पोटी दुसरं पोरगं येतं वाटतं जन्माला, घेतला होता संन्यासाच्या बायकोनं बरोबर पोटामध्ये हरण करून. किती वाईट बोलले, किती वाईट बोलले. आणि जेव्हा ज्ञानोबाराय जन्माला आले तेव्हा फटाके तर दूरच गेले, आनंद दूरच गेला. ज्या मातेनं जन्म दिला, ज्या पित्याने जन्म दिला, त्यांना सुद्धा आनंद घेऊ दिला नाही लोकांनी. टाकून बोलले, अतिशय वाईट बोलले, इतके वाईट बोलले की कल्पनेच्या बाहेर. लहानाची मोठी झाली, आईवडिलाला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली, ते ज्ञानोबा आहे. त्यांच्या आपण ज्ञानेश्वरी वाचतो, कौतुक करतो, सत्य करतो, ज्ञानोबा तुकोबांचं नाव घेऊन उड्या मारतो. आणि त्या ज्ञानेश्वर महाराजांना काय त्रास झाल्याची कल्पना करून बघा फक्त. कसला त्रास दिला? अहो, कोरांना विषयीच्या झोळ्या फाडल्या, मांडे करण्यासाठी घेतलेल्या खापराचे तुकडे केले, वाटेल तेवढे बोलले, अद्वात वाईटातलं वाईट खालच्या स्तराचं बोलले. त्या ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरचा सत्याचा समारोप आपण करतोय. म्हणून ज्ञानोबाराय कोण आहेत कळावं. किती जखमा झाल्या, किती वेदना झाल्या, तरी तुम्हा मला देण्याबाबतीमध्ये अजिबात कसर सोडली नाही. ज्या समाजाने छळलं, ज्यांनी मारहाण केली, लोटलं, वाईट बोललं, वाईट टाकलं, गाव कसाच्या बाहेर घातलं, त्यांना सुद्धा ज्ञानोबाराय काय म्हणाले? जो जे वांछील तो ते. भाताची परीक्षा पूर्ण भात खाऊन घ्यायची नसते, एका शितावून सुद्धा होते. एवढ्या एका शब्दावरून, एवढ्या वाक्यावरून, अर्ध्या ओळीवरून सुद्धा ज्ञानोबारायांची परीक्षा होते. जो जे वांछील तो ते. येणे वरे ज्ञानदेव सुखी झाला. लोकाला वाटण्यासाठी परवानगी दिली की ज्ञानोबाराय सुखी झाले, स्वतःसाठी मागितलं नाही. फक्त तुलना करून बघावी आपण ज्ञानोबारायांच्या जीवनाशी आपल्या स्वतःशी, की आपण कसं वागतो. फक्त नाव घेण्याचाच अधिकार आपल्याला आहे का? उड्या मारण्याचा अधिकार आहे का? मग त्यांच्या नावाप्रमाणे पण आपल्याला जगता आलं पाहिजे. किंबहुना आपल्या आचरणामध्ये ज्ञानोबारायांचे विचार आपल्याला आणता आले पाहिजे. यासाठी ज्ञानोबाराय कोण आहेत कळावे. कारण त्यांच्या ज्ञानेश्वरीची किंमत आपल्याला खऱ्या अर्थाने तेव्हाच कळेल जेव्हा ज्ञानोबाराय कोण आहेत कळतील. तर ज्ञानोबाराय कोण आहेत, कोणी सांगायचं? आपण आता चर्चा केली की ज्याला अधिकार आहे त्यांनी सांगायचं. तर पांडुरंगाला एक प्रश्न पडला की माझा ज्ञाना कसा आहे मला विचारायचं आहे. कुणाला पडला? रुक्मिणी पांडुरंगांच्या मनात विचार आला की माझा ज्ञाना कसा आहे. आणि मग त्यांनी काय केलं? नामदेव महाराजांना बोला, अरे नामा, माझ्या ज्ञानासोबत तू भारत भ्रमण करून आलास, तर माझा ज्ञाना कसा आहे मला सांग. काय जाणवलं तुला ज्ञानाबद्दल? नामदेव महाराज हसून म्हणाले, देवा काय कमाल आहे हो, तुमचा ज्ञान तुम्हाला माहीत नाही असं कसं होऊ शकतं? मी काय सांगणार, माझ्या असं किती ज्ञान आहे. तुम्हाला जेवढी त्यांची जाणीव आहे ज्ञानोबारायांची तेवढी मला थोडीच आहे. मी बाह्यांगी पाहिलं, अंतरंगा जेवढं जाणून घेता तेवढं जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण खऱ्या अर्थानं तुम्ही जाणता. कारण का? तुम्ही कोण आहात? ज्ञानोबारायांचे आईवडील आहात. एवढंच नव्हे तर खऱ्या अर्थानं ज्ञानोबारायच तुम्ही आहात. किती आश्चर्यकारक वाक्य. लोपले ज्ञान जगी हितले न ती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. पांडुरंगाचा अवतार, त्याचं नाव ज्ञानोबा आहे. मग जे पांडुरंगाचाच अवतार आहे, पांडुरंगाला पांडुरंगाबद्दल माहिती नाही का, पांडुरंगाच्या लेकराबद्दल माहिती नाही का, तरी नामदेवांना त्यांनी विचारलं की माझ्या ज्ञाना सांग, माझ्या ज्ञानाबद्दल. 2-3 वर्षाखाली माझी आई पंढरपूरहून द्वादशीच्या दिवशी ते संभाजीनगरला आली. दर महिन्याच्या वारीला ती जाते. आणि मला म्हणे, माय गंमत झाली बघ परवा दिवशी दशमीला. मला काय गंमत झाली आई? तर काय झालं म्हणे, मी आपल्या रूमच्या समोर बसले होते, तर रूम दिलेले असतात एकमेकाला मठामध्ये. त्या कुलूप होतं आणि तो कुलूप काढणारा तिथे नव्हता. आणि 2-4 म्हातारी माणसं तिथे बसली होती. गर्दी खूप झाली होती. आणि ते म्हातारी माणसं बोलत होती की अरे एवढ्यामध्ये फडमावली येतील, त्यांना जायला रस्ता सोडावा लागेल, कारण त्यांची रूम आहे ही. मग दुसरा विचारतो त्याला की फडमावली कोण आहेत? अहो ते फडसाहेब नाहीत का, त्यांचे वडील, त्यांची आई, त्यांची रूम आहे ही. मग मी असं म्हटले, कोण फडमावली? अहो तुम्हाला कसं काय माहीत नाही, फार चांगले कीर्तनकार आहेत. अच्छा, ते कीर्तन करतात का? हो, त्यांनी खूप पुस्तकं लिहिली, मोठे अधिकारी आहेत. ते बोलत राहायचे एकमेकामध्ये. मी त्यांना मुद्दाम विचारत राहायचे, तुम्ही ऐकलं का कीर्तन, फलाना झालं का, बिस्ताना झालं का. 5-10 मिनटं ते कौतुक करू सांगत होते. आणि माझी आई ऐकत होती. आणि त्यांचं जेव्हा बोलणं कमी होत होतं तेव्हा माझी आई मुद्दाम प्रश्न विचारायची, आणखी बोलायला भाग पडायची. आई म्हणाली, आई. आणि मग शेवटी मी असं म्हणले, माय मी त्याची माय हा. काबरा ऐकलं असेल आई नको. अहो तिला सगळं माहिती होतं ना, तरी पण आपल्या लेकराचं कौतुक ऐकून यामध्ये प्रत्येक आईला आनंद वाटतो. यांच्या घरी आपण जाऊन नातवंड खेळत असतं,
बघा रूममध्ये बसल्या बसल्या केळा थोड्या त्या या चहा पाणी घेऊन आल्या पुन्हा. अहो आई काय तुमचं नातवंड बाबा, काय सामान पाडतो, काय गोंधळ घालतो, किती बडबड करतो, किती खेळतो, एक क्षणभर सुद्धा शांत राहत नाही. हातात चहा आणि पाणी आणला हे आईने आम्हाला द्यायला, तसाच हातात घेऊन खाली बसेल. तुम्हाला सांगू का एवढ्या खोड्या करतो ना आमचा नातवंड, इतका भारी आहे असा आहे. खरं सांगू का तुम्हाला, कृष्णाला सुद्धा मागं पाडलं बघा आमच्या नातवंडाने. वा अहो चहा द्या ना मला, पाणी द्या ना खाले. एवढी सुद्धा भूल पडली का? कारण पुढच्या लेकराबद्दलचं कौतुक चालू आहे, नातवंडाचं कौतुक चालू आहे, माझ्या ज्ञानाचं कौतुक मला ऐकायचं. कोण म्हणते? 14 गुणाचा मालक पांडुरंग विठ्ठल रुक्मिणी 14 गुणाची माता म्हणते की मला माझ्या ज्ञानाचं कौतुक. अरे आम्हाला नाशवंत देहाला जर आमच्या नातवंडाचं, आमच्या लेकराचं कौतुक मध्ये आनंद वाटतो, तर साक्षात ब्रह्माला आनंद वाटला नसेल कशावरून? आणि कुणाला विचारलं जाते? नाम्या सेवे जेवी नवे संकुचित ज्ञानियाची भिंत अन्वे ओढी. साक्षात त्याच्या ताटामध्ये भगवंत जेवायचे एवढा मोठा अधिकार असणाऱ्या नामदेवरायांना विचारतात, अरे माझ्या नामाबद्दल सांग. मला एक चांगलं आठवतं, मी 4वी-5वीला असेल लहानपणी. आमच्या गावची भरपूर लोक मिलिटरीमध्ये सर्व्हिसला होती. 6 महिने 8 महिन्याला कळत ती यायची रजा घेऊन, आणि पत्र यायचं होतं. त्या पत्रात भरपूर तुटक फुटक काहीतरी लिहिलेलं असायचं, कारण फार शाळा शिकलेली नसायची. एक मोठी माय होती, आम्ही त्याला मोठी माय म्हणायची गावातले सगळे लोक. आणि तिचा मुलगा आर्मीमध्ये नोकरीमध्ये, त्याला पत्र आलं, तिला पत्र आलं. आणि ते 2 दिवसाला पत्रक माझ्याकडे घेऊन यायचे. हे माय इजूकडे ना माय, ती खोबऱ्याच्या गोळ्या द्यायची 4-5 गोळ्या, 1 पैशाला 4-5 गोळ्या यायच्या. 4-5 गोळ्या द्यायच्या. आम्हाला खूप आनंद वाटायचा. म्हणजे काय, मला पत्र वाचून दाखव बरं माझ्या श्यामाचं पत्र वाचून दाखव. आपण वाचायचं, वाचून पाठ झालं पत्र ते आम्हाला. मग मी गडबड गोळ्या हातात मिळालेल्या असायच्या. गडबड काय म्हणायचं मी, हां असं म्हणलं, असं मला आशीर्वाद आहे चांगला. नाही ते मसाल्याच्या भाजीचं वाचायचं विसरला असते, नीट वाच माय. अरे मग मसाल्याच्या भाजीवर वाटलं, नाही ते 4 पदरी पोळ्याचं लिहिलं माझ्या श्यामानं, ती विसरला असतो, नीट वाच. माय तुला सगळंच पत्र पाठ आहे तर मला का बरं वाचायला होतीस? नाही माय माझ्या श्यामाचं आहे, वाच ना माझ्या श्यामाचं. कळलं? म्हणजे सगळं जरी माहिती असेल तरी काय पाहिजे, तुमच्या मुखातून ऐकायचे, तुमच्याकडून ऐकायचे की माझा ज्ञाना काय. मग नामदेव महाराज म्हणाले, ऐकायचं आहे ना, ऐक मी सांगतो. नामदेव महाराज म्हणाले, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेदमय शामुखी वदविले. विठ्ठला 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 विठ्ठला. काय म्हणाले? अरे काय ख्याती सांगू तुम्हाला देवा, वेद रेड्याच्या मुखातून वेद वजावला, एवढी ताकद असणार आहे ज्ञानोबा आहे. अरे नामा नुसतं तू सांगतो, जरा गाऊन सांग ना. गाऊनच सांगतो ना, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेदमय शामुखी बदविले. इतकं सांगू लागले नामदेव महाराज की असं झालं तसं झालं. आम्ही पायदळ आलो, राजस्थानला गेलो, मध्य प्रदेश फिरलो, इकडं आलो, दिल्लीला गेलो, काशीला गेलो, फलान ठिकाणी गेलो. अरे उदाहरणं पण सांग आणि कौतुक पण करून सांग, मला गाऊन पण सांग पांडुरंग म्हणाले. मग नामदेव महाराज म्हणाले, देवा आम्ही एका ठिकाणी मारवाड प्रांतामध्ये गेलो, फार तहान लागली, प्रचंड विहीर खोल होती, पाणीच पिता येत नव्हतं. ज्ञानेश्वर महाराजांना मी म्हणालो की नामदेवा मला तहान लागले. नामदेव महाराज म्हणाले, ज्ञानेश्वर महाराज सूक्ष्म देहाने विहिरीमध्ये उतरले, पाणी वर आले आणि मला म्हणाले की नामदेवा तुलाही पाणी प्यायचं असेल तर माझ्यासोबत चल, मी घेऊन जातो किंवा पाणीवर आणून देतो. काय ताकद आहे म्हणे, सूक्ष्म देहाने एवढ्या विहिरीमध्ये माझ्या समोर उतरले, ही ताकद आहे म्हणे ज्ञानेश्वर महाराजांची. अजून पुढे सांग म्हणजे आम्ही काशीला आलो, काशीच्या सरहद्दीवर उतरतात, तिथे पाऊल टाकतात, साक्षात काशी विश्वेश्वर ज्ञानोबा राहायला घ्यायला आले. साक्षात काशी विश्वेश्वर ज्ञानोबा राहायला आले. पुढे गेलो, वेशीपाशी गेलो, तर सडा रांगण आपलं काय म्हणतात त्याला, रांगोळ्या वगैरे टाकलेल्या होत्या आणि स्वतः काशी प्रगट झाले. ज्ञानोबा यांचं स्वागत काशीनं केलं. मग आम्ही सगळेजण गंगेकडे आलो पाय धुण्यासाठी, स्नान करण्यासाठी. गंगेपाशी आल्यानंतर गंगेमध्ये पाय ज्ञानोबारा टाकणार, स्वतः गंगा ज्ञानोबाराच्या पायावर पडली आणि पायाला धरली. अरे नामा थोडं गाऊन सांग ना, छान सांग ना, गोड सांग ना. ज्ञानदेवाचे पायी मिठी घाली गंगाबाई, नामा म्हणे सोडाबाई ज्ञानदेव सर्वा ठाई. नामदेव महाराजांनी अभंग केला आणि काय म्हणाले की ज्ञानेश्वर महाराज गंगेत पाऊल टाकणार की गंगेनं स्वतः पायावर पान टाकलं आणि अशी मिठी मारली की सोडतच नव्हती. ज्ञानदेवाचे पायी मिठी घाली गंगाबाई, नामा म्हणे सोडाबाई ज्ञानदेव सर्वा ठाई. अगं सोड गंगे, माझा ज्ञानोबा चौकड आहे, ही ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. आता किती सांगू, कोठवरी सांगू याची स्वरूपस्थिती.
चालविली मृद्भिंती मृतिकेची. कुठेवरी सांगू तुला मर्यादाच नाही, सांगून सांगून मी कमी पडतोय. किती जरी तू सांग म्हणलास देवा तर माझ्या सांगण्याला मर्यादा पडणार आहेत, कारण अमर्याद ज्ञान आहे ज्ञानोबरायांचं. बघावं तिकडे आहे सूक्ष्म देहाने काय उतरतात, ज्ञान काय सांगतात, रेड्याच्या मुखातून काय वदवतात. अहो तुम्ही आम्ही एका प्रकारचे मुकीच माणसं आहोत. रेड्यातून आमच्यात एवढा फरक आहे की ते 4 पायाचं आहे, पण आम्ही सुद्धा संसारातले तसेच आहोत. अडकून पडलो संसारामध्ये माझं माझं म्हणून. याच्यामधून या डोक्यात घालणं आणि या मुखातून पाडणं आनंदाने आपण म्हणतो ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय संसवेद्या आत्मरूपा. जर ज्ञानोबारायांनी ही ज्ञानेश्वरी लिहिली नसती तर आम्हाला काय कळली असती, गीता कळली नसती. म्हणजे आम्हाला बोलकं केलं ज्ञानोबारायांनी, एकमेकाला नमस्कार करण्याची क्षमता आमच्यामध्ये दिली, आपल्याबद्दल प्रेम निर्माण केलं, भक्ती निर्माण केली, आणि त्या आवडीनं आम्ही एवढे एकत्र बसतो, गप्पा मारतो, लहानाचा मोठा मोठ्याचा लहान असा कुठलाही भाग न करता समतेच्या व्यासपीठावर उड्या मारतो. ही कुणाची ताकद आहे? ही ज्ञानोबारायांची ताकद, ही त्यांची कृपा आहे. कारण ज्ञानोबारायांनी जर लिहिलं नसतं तर आम्हाला संतच कळले नसते, देवच कळला नसता. ज्ञानोबारायांच्या अगोदर काही संत झाले नसतील का? खूप संत झाले असतील, पण त्यांनी लिहूनच ठेवलं नाही, त्याच्यामुळे आम्हाला कळतच नाही. कारण ज्ञानोबारायापासून लिखाण झालं, सुरुवात झाली. ज्ञानेश्वरी असो, हरिपाठ असो, चांगले पासष्टी असो, अभंग असो, स्फुट अभंग असो, जे काही असेल ते ज्ञानोबारायापासून सुरू झालं म्हणून आम्हाला कळलं. त्याच्या अगोदर संत होऊन गेले असेल पण त्यांनी लिहूनच ठेवलं नाही. म्हणजे ज्ञानोबारायांनी काय केला? पाया निर्माण केला. म्हणूनच असं म्हटलं जातं ज्ञानदेवे रचिला पाया उभा देवाला. हे जे देऊळ आहे ना, ह्याचा खरा पाया ज्ञानोबारायांनी उभा केला. त्यांची कीर्ती चाले की ज्ञानोबाराय पोया ते सांगतात. असे नामदेव महाराज म्हणाले की एवढी वस्तुस्थिती आहे भगवंता. आता एक गंमत करून तुला सांगतो देवा म्हणे, मला सांगून सांगून कंटाळा आला नाही असं, पण इतकं सांगतोय म्हणे की मला पण आठवायला कमी होऊ लागले, पुन्हा आपण आठवू लागले. मला असं वाटतं की एका वाक्यात सांगून मोकळं होऊन जावं. ते म्हणे सांग. एका वाक्यात सांगणार आहे ते, एका वाक्यात सांगणार आहे. काय सांगणार एका वाक्यात? सांग म्हणे एका वाक्यामध्ये सांग. आता आमचे गायनाचार्य माऊली त्यांचा भारूड झाला, उदाहरण आपण बघू. आपण त्यांचं भारूड झाल्यानंतर आम्ही जर असं म्हणालो, मला तुमचं भारूड चांगलं झालं, पण ते फलाण्या काकाचं भारूड ना थोडं तुमच्यापेक्षा चांगलं होतं बघा, त्यांच्यासारखं करण्याचा प्रयत्न करा. काय म्हटलं मी? त्या फलाण्या काकापेक्षा थोडं तुम्ही कमी पडताय, भारूड करायचं त्यांच्यासारखं करा. आता ह्याला आनंद वाटेल का वाईट वाटेल? हो बरोबर, वाईट वाटेल. वाईट. समजा त्यांचं पोरग 15 वर्षाचं, त्यांनी तुम्ही भारूड केलं आणि तुम्ही म्हणले तुमचं भारूड ना, अहो तुमचं पोरग तुमच्या पुढे, आता चांगलं वाटेल. अरे तुमच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठा माणूस आहे, त्याचं कौतुक केलं तर तुम्हाला वाईट वाटतं. आणि 15 वर्षापेक्षा नाही, तुमच्या 25 वर्षापेक्षा तुमचं लेकरू लहान आहे, 15 वर्षाचं आहे, आणि आम्ही म्हणतो की तुमच्या लेकराचं भारूड ना, अहो तुम्हाला पोरग बुडी मारून पुढे गेलं, तुम्हाला आनंद वाटतो. सांगू का देवा ज्ञानोबाराय कसे आहेत ते? म्हणजे सांग, तुमच्यापेक्षा इंचभर पुढे येत, तुमच्यापेक्षा इंचभर पुढे ज्ञानोबाराय. याच्यापेक्षा माझ्याकडे दुसरे शब्द नाहीत. नामदेव महाराज म्हणाले, पांडुरंगाने टाळ्या वाजवल्या, अरे मला हेच पाहिजे होतं. आणि पुत्रे मी सर्व गुणी जिनावा हे बापा शिराने, तरी ते सारंग पाणी फळाले. आपल्या लेकरांना आपल्यापेक्षा पुढे जावं हे प्रत्येक मायबापाला वाटतं. आणि आता माझा आनंद दुर्मिळ झाला नामा, कारण माझा ज्ञाना मला मागं टाकून पुढे गेला, माझी हीच अपेक्षा होती. जर कोणी नायब तहसीलदार असेल ना बाप, त्याला वाटतं माझं पोरगं डायरेक्ट तहसीलदार व्हावं, तहसीलदार असेल असं वाटतं की माझं पोरगं डायरेक्ट डेप्टी कलेक्टर व्हावं. हा बापाचा आईवडिलाचा आनंद आहे. आणि म्हणून नामदेव महाराज म्हणाले की असं. आणि खरंच असं घडलं का? हो असंच घडलं. असं घडलं. सच्चिदानंद बाबांचा मृत्यू झाला होता, जे आपल्या अध्यात्मात आहे त्याच्यावर आपण बोलतो आहोत. सच्चिदानंद बाबाचा मृत्यू झाला, त्यांची पत्नी जाण्यासाठी निघाली होती. नामदेव ज्ञानेश्वर महाराजांच्या पाया पडायला आली. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणाले? इष्टपुत्र सौभाग्यवती भवा. सौभाग्य जे काही लेकर असेल ते इष्ट असावेत आणि तू सौभाग्य टिकून राहावं. ती म्हणाली महाराज माझा पती मेला, काय आशीर्वाद दिला तुम्हाला? असं कसं होऊ शकतं? काय नाव त्याचं? सच्चिदानंद. सच्चिदानंद जो सदैव आनंदी असतो तो कसं जाऊ शकतो? असं होणारच नाही म्हणे. डोक्यावर हात बोला सच्चिदानंद बाबा उठून बसले. आता सांगतो की ज्ञानेश्वर महाराज पांडुरंगापेक्षा मोठे कसे, त्याचं उदाहरण चालले आपले सारांश स्वरूपामध्ये. मग काय झालं? सच्चिदानंद बाबाला उठावं लागलं. उठले, यम आले पांडुरंगाकडे, यमराज. ते म्हणे देवा सृष्टीचा नियम बदलला तुम्ही. पांडुरंगाने सांगितलं काय झालं? काय झालं म्हणजे काय? अहो तो सच्चिदानंदाचं आयुष्य संपलं, आम्ही घेऊन चाललो होतो, आमच्या हातातून सटकला, तो वापस आला. असं कसं घडलं हे? कारण या पृथ्वी तलावर तुमच्यासारखा दुसरा कोणीच नाही मृत्यूला उठवणारा. कारण एकमेव विष्णू भगवंत तुम्ही आहात आणि आज पृथ्वी तलावर तुमच्या रूपाने आहात. मग तुम्हाला विनंती आहे की तो जीव आपण परत करावा. पांडुरंगाने सांगितलं अरे
मी घेतलं नाही यमराजा, मी आणलं नाही त्याला, असं कसं होऊ शकतं, तुमच्याशिवाय दुसरा कोण आहे? पांडुरंगाने डोळे बंद करून पाहिले, अरे तर ज्ञानाने केलं. मग यमाला सांगितलं मी नाही केलं, ज्ञानाने केलं. यमराज म्हणतो तुमच्यापेक्षा ज्ञान मोठा आहे का? तुम्ही सांगा ना त्यांना. एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला बरं का, म्हणजे ज्ञानोबराय मोठे का म्हणाले असतील त्याचं उदाहरण. आम्ही 1-2-3 वर्षाकडनं नगरकडनं संभाजीनगरला येत होतो. नगरपाशी आमची गाडी उभी राहिली. दुसऱ्या गाडीमध्ये एक अधिकारी होते, फार ते मोठ्या पदावरचे होते. त्यांनी माझी गाडी पाहिली आणि म्हणे अरे बाबा हे फडमावले दिसतात ह्या गाडीमध्ये, जरा बोलू आपण त्यांना 2 मिनिट. मला माऊली तुमचे पाय लागू दे ना आमच्या गाडीला. आणि म्हणलं माझ्या पायामध्ये काय नाही, तुमच्या पायाची धूळ लागू द्या. लोकांचा एक भ्रम असतो की धूळ लागली की कल्याण होतं, कशाचं काय असो. कारण मूळ पण ज्ञानेश्वरीमध्ये आहे, कैवल्य सुखासाठी परमानुभूती किरटी उधळती पाया पाठी चालता, जे भगवंताला सुद्धा भक्ताच्या पायाची धूळ आवडत असते असं संत म्हणतात, ज्ञानोबाने सुद्धा म्हणतात. तर ठीक आहे म्हणलं, मी त्यांच्या गाडीमध्ये बसलो, गप्पा मार थोडं निघालो की त्यांच्या मुलाचा फोन आला त्यांना इथून संभाजीनगरहून. काय म्हणे, पप्पा 7,000 रुपये पाठवा, मी मॉलमध्ये खरेदी केली, 7,000 पाठवा. आणि फोन बंद झाला. मला म्हणजे काय पोरं आजकाल ते म्हणे सर बघा ना, 1 रुपया खिशात नाही म्हणे दमडी, मॉलमध्ये गेला 7,000ची खरेदी केली म्हणे आणि मला सांगतो की 7,000 रुपये पाठवा. मग तुम्ही विचारा ना म्हणलं त्यांना काय कसं तरी घेतलं, कुठं काय खरेदी केली, कुठं आहे म्हणून. पुन्हा 2 मिनिटांनी त्याचा फोन आला, पप्पा अजून 2,000 रुपये पाठवा, पोरं म्हणतात सोबतचे की आम्हाला पार्टी दे, 9,000 रुपये. पुन्हा फोन बंद केला. अहो म्हणलं विचारा ना तुम्ही. आता मला पुढे काय बोललं ते नाही सांगायचं, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की त्याच्या खिशामध्ये दमडी नाही, बरोबर. 7,000ची खरेदी केलं, 2,000च्या पार्टीला तयार झालं, 9,000 खर्चाला तयार झालं, खिशात रुपया नाही. मग कुणाच्या बळावर केलं? कारण त्याला माहिती आहे बापाच्या खिशात बँकेत जेवढं आहे ते सगळं माझं आहे. या ज्ञानोबाराला माहिती आहे माझ्यापाशी काय माहीत नाही, पण पांडुरंगापाशी जेवढं आहे ना ते सगळं माझं आहे. सौभाग्यवती भव, ते यमाकडे जा, कुठून आणायचे तू बघ, मला माहिती नाही, मी केलं खरेदी केली, विषय संपला, माझं काम संपलं. काय सांगू देवा, ज्ञानोबाची ख्याती वेद महिषामुखी बोलले. हे ज्ञानोबाराय आहे. वेद महिषाच्या मुखातून, रेड्याच्या मुखातून. अरे शुद्धीपत्र देत नाही तुम्ही आम्हाला गुंज करायला. माझा आत्मा रेड्याचा आत्मा आहे असं कसं होऊ शकतं? नुसतं बुद्धीनं पंडित झालात का तुम्ही? डोक्याने मोठे झालात का? गर्व तुझांचा हरविला, वेद रेड्या मुखी बोलला, गर्व तुझांचा हरविला, शांती बिंब प्रगटला ज्ञानोबा माझा. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं की गर्व हरवायचा होता. ज्ञानी माणसं टिकली पाहिजेत, ज्ञानी माणसं संपली नाही पाहिजेत. फक्त त्यांनी सत्कार्य करावं, चांगल्या मार्गाने आणावं, एवढ्यासाठी ज्ञानोबाराला करावं लागलं. आणि रेड्याला सुद्धा वेद म्हणण्याचा अधिकार आहे, कारण सर्वांचा आत्मा सारखा आहे, लहान मोठा प्रकार होऊ शकत नाही. कारण मनुष्य हा देह न मिळे मागुता, मागूनही मिळत नाही. अनेक जन्माची पुण्य, कोण पोटाच्या पोटी जन्माला हवी आमच्या हातातला विषय नाही. अनेक जन्माच्या पुण्याने आम्ही मनुष्य देह धारण केला आहे रामकृष्ण हरी म्हणण्यासाठी. कारण स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोकी भावा जन्मा. स्वर्गातले म्हणतात मृत्यूलोकामध्ये पाठवून. वैकुंठीचे जन सदा इच्छिता ते काही येते हरीचे दास. वैकुंठातले मत पण म्हणतात इहलोकीचा हा देहे देवी इच्छिता ते पाय धन्याने जन्मालो दास विठोबाचे. स्वर्गातल्या वैकुंठातल्या सगळ्याला यावं म्हणतात. याचा अर्थ आपला तुम्हाला सर्वांना अधिकार आहे, सर्वांना अधिकार आहे. पण ज्ञानोबारायण काय केलं? नामदेव महाराज म्हणाले की एवढी मोठी ताकद आहे. अविद्या मायेचा लागोने दिवारा आळसे जगद्द्वारा बोलविले. अविद्या आणि माया लोकांना लागू नये, कारण अहंकाराचा वारा लागल्यामुळंच लोक नष्ट होऊ लागलेत. प्रचंड बुद्धिवान आहेत, पण मी म्हणण्यामध्ये सगळं नाश पाहू लागले. आणि त्यांचा मीपणा काढण्याचं अतिशय कठीण कार्य आणि अतिशय महत्त्वाचं कार्य ज्ञानोबारायांनी त्यांच्या लिखाणातून आणि वर्तनातून केलं. असे ज्ञानोबाराय, याच्यापेक्षा माझ्याकडे शब्द जास्त नाहीत. मग पांडुरंग म्हणाले अरे याच्यापेक्षा शब्द जास्त असतात काय? जर माझं लेकरू माझ्यापेक्षा मोठं झालं, माझ्यापेक्षा चांगलं झालं आणि हे सगळं जग मानतंय, तर माझंही कल्याण झालं. माझं कल्याण झालं हो. कारण गीतेमध्ये कृष्ण परमात्मा तसेच म्हणाले. काय म्हणाले? कृष्ण अर्जुन म्हणाला तरी आता तुझी आज्ञा सकळ देवा देव दे राज्ञा करीन दे आज्ञा भरती विषयी. आता तू आज्ञा देशील तसं मी करतो. तेव्हा कृष्ण परमात्मा म्हणाले काय? अरे वा वा, म्हणजे माझं भाग्य हो की तू माझे शब्द ऐकालास, माझ्या पुढे निघालास, युद्ध करायला तयार झाला. आता माझं जीवन सफळ झालं. कृष्णाने सांगितलं अगदी त्याप्रमाणे माझं जीवन सफळ झालं. माझ्या ज्ञानोबारायांचा अवतार ठरला, योग्य झाला असं पांडुरंगाने सुद्धा मान्य केलं. हे पुढे सांगितलं. एक आपण पाहिलं की नामदेव महाराजांनी पाहिलं. नामदेव महाराजांच्या बरोबरीला चोखोबाराय पण होते.
आता पांडुरंगाचा विषय संपला. आपण काय पाहतोय की ज्ञानोबाराय कोण आहेत, ज्यांच्या ज्ञानेश्वरीचा सप्ताह आपण साजरा करतो, पारायण करतो, रोज 4 वेळा वाचतो, पाया पडतो ज्ञानोबारायांच्या. तिथं आपण माऊलींचा प्रतिमा ठेवलेली आहे. ते ज्ञानोबाराय कोण आहेत आपल्याला कळण्यासाठी आपण चाललं. कारण कधी कधी काय असतं, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकला असेल, आपल्या जवळ असतं आपल्याला माहिती नसते. आपल्या लेकराला आपण 10 वेळेस समजून सांगतो की बाळा तो असं कर तसं कर, ऐकत नाही. हे यांच्यासारखा आमच्यासारखा कोणतं बाहेरच्या आहे म्हणतो, अरे वा तुझे बोटं फार चालतात बरं का, छान मर्दन वाजवू शकतोस बरं का, मग ते शिकतो. तुझे बोटं फार चांगले चालतात बरं का, पेटी वाजवू शकतोस बरं का, तुला गणित फार चांगलं आहे बरं का, इंजिनियर होऊ शकतोस बरं का, तुझं मॅथ चांगला आहे, फला नाही बिस्ता नाही. दुसऱ्याने कौतुक केला, आठवण करून दिली, ओळख करून दिली की माणसामध्ये परिवर्तन होतं. तसं दुसऱ्याने पण सांगावं लागतं. चोखोबारायांच्या बाबतीमध्ये पहा काय झालं. चोखोबारायांच्या बाबतीमध्ये चोखोबारायांच्या झोपडीमध्ये जाऊन भगवंताने देवात खाल्ला. पांडुरंगाने एका पुजाऱ्याने पाहिलं, अरे देवाला वाटवलं. पांडुरंग निघून गेल्यानंतर चोखोबारायांच्या गालावर मारली थापड. काय झालं, साक्षात भगवंताचा गाल फुगला, पांडुरंगाचा गाल फुगला. म्हणजे एवढी मोठी ताकद होती चोखोबारायामध्ये. हे चोखोबाराय काय म्हणाले, महाविष्णूचा अवतार प्राणसखा ज्ञानेश्वर. अरे ज्ञानेश्वर महाराज कोण आहेत, महाविष्णूचा अवतार आहेत, महाविष्णूचा. केवळ संत महंत ज्ञानी म्हणून त्यांच्याकडे बघू नका, मूळ बघा की साक्षात महाविष्णू आहेत. चतुर्भुज रूप धारण करणारे महाविष्णू ज्ञानोबारायांच्या रूपाने 2 हात धारण करून आपल्याकडे आलेले आहेत. महाविष्णूचा अवतार आहे. सुखानुपम संतांचे संगती देह्यालंकावती नांदत असे. जर सुख तुम्हाला पाहिजे असेल तर कुठं आलं पाहिजे, अलंकावतीला ज्ञानेश्वर माऊलीकडे आलं पाहिजे. कारण का ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी अशी आहे, चोखा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी. हे नाही ते नामदेव महाराज नाथ महाराजांच्या प्रमाणे. चोखा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी अनुभवदावी भाविका. अरे हा ग्रंथ श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ. चोखोबारायांनी पण लिखाण केलं बरं का, चोखोबारायांचे पण अभंग आहेत. पण ते काय म्हणाले, माझ्याकडे नका बघू, ज्ञानोबारायांचे बघा. कारण ज्ञानेश्वर महाराजांचा ग्रंथ आहे, त्याचं पारायण आपण करतो ना, तो अतिशय श्रेष्ठ असा ग्रंथ आहे. आणि ह्या ग्रंथाचं आपण पारायण करावं, वाचन करावं. का ज्ञानोबाराय आहेत. ज्ञानोबाराय कोण आहेत, कारण महाविष्णूचा अवतार आहे. कारण आपल्याला कधी कधी कळलं पाहिजे की समोर बसलेला कोण आहे. माहीत नसतं, लोकांमध्ये बसतो, एखाद्याला परिचय असेल, तो काय म्हणतो, या पुढे इकडे बसा, कारण त्याला परिचय असतो त्या माणसाचा. आणि मोठी माणसं सामान्यांसारखंच वागत असतात, सामान्यासोबतच राहत असतात. अगदी ज्ञानोबारायांच्या बाबतीमध्ये तसंच होतं की सामान्यामध्ये राहून, लोकांसोबत राहून जीवन काढलं. कुठेही त्यांचं मोठं पद घेतलं नाही, कोणा खुर्चीवर बसले नाही, लोकांनी मान अपमान केला, त्याचं दुःख वाटून घेतलं नाही. ज्ञानोबारायाकडे बघून आम्हाला एवढं जरी शिकता आलं की आम्हाला कोणाचा मान अपमानाचा परिणाम आमच्यावर होऊ देणार नाही. संपलं, जीवनात आनंद वेगळ्याने शोधावंच लागत नाही. हे चोखोबारायांनी सांगितलं. गंमत असे, चोखोबाराय काय म्हणाले, संसारी आसक्त, संसारामध्ये आसक्त असणारी लोक आहेत ना, माया मोहरत ऐसे जे पतीत तारावया. संसारी आसक्त माया मोहरत ऐसे जे पतीत तारावया. संसारामध्ये आसक्त असणारे, मायेमध्ये अडकणारे आणि मी मध्ये अडकणारे. आता आपल्याला जर असं म्हणलं की आपण संसारात अडकलेले, आता आपण म्हणतो आम्ही नाही संसार करतो, आम्ही एवढं मन लावत नाही बरं का, आपण देवदेव करतो, पूजा करतो, सत्य करतो. प्रामाणिकपणे सांगावं, खर्च आहे, सत्य आहे का सांगा. अहो एवढ्यातून फोन उचलतो आपण घरचा आला तर चटकन, काय काय हां ती दूध हे ना, दही ना तिकडे ठेवलं आहे, दूध ना इकडे ठेवलं आहे, ती चावी ना इकडे ठेवली आहे. अरे मग एवढं आसक्त नाहीच तर थांब ना 2 तास, गप बसून बघ ना, जमतं का, नाही जमत. म्हणजे संसारात अडकलेल्या माणसाला संसारातच ठेवायचं आहे, पण संसारातून मनानं बाहेर काढून अध्यात्मामध्ये आणायचं आहे. हे कार्य ज्ञानोबारायानं सोप्या पद्धतीनं केलं, सोप्या पद्धतीनं. संसार सोडायला सांगितला नाही. आता ग्रहाधिका गवे हे काही नलगे ते जावे, जे घेते झाले स्वभावे निसंगो म्हणून. ज्ञानोबारायानं सांगितलं की संसार सोडायची गरज नाही आहे, संसारातून फक्त संसाराची आसक्ती सोडायची आपल्याला, फक्त संसाराची आसक्ती. आणि चोखोबारायांनी सांगितलं की संसारात अडकलेल्या माणसाला, मायेमध्ये अडकलेल्या माणसाला बाहेर काढण्याचं सामर्थ्य ज्ञानोबारायांमध्ये. का हो, मायेमध्ये अडकलेल्या माणसाला बाहेर काढायचं सामर्थ्य दुसऱ्यामध्ये नाही का? दुसऱ्यामध्ये हे सामर्थ्य असूच शकत नाही. का असू शकत नाही? कारण माया एकमेव फक्त विष्णूच्या अधीन आहे. बाकी ती सगळ्याला भुलवली, सगळ्या देवांना भुलवली, कुणालाही भुलवली, फक्त विष्णू अवतारात स्वतःला भुलवू शकत नाही. का? सोमायेचे आडवस्त्र लावून एकला खेळवे सूत्र, बाहेरी नटी 84 लक्ष, बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष. काय करतो? 84 लक्षामध्ये नटून फिरला तो, पण स्वतःची माया मात्र फक्त स्वतःला परिणाम करू शकत नाही. आणि त्या ज्ञानोबाराय हे त्या विष्णूचा अवतार आहे. माया त्यांना काहीच करू शकत नाही. ज्ञानोबारायला मायाने काहीच करू शकलं नाही. म्हणून संसारातल्या लोकांना मायेतून बाहेर काढण्याचा मार्ग ज्ञानेश्वरीच्या किंवा हरिपाठाच्या माध्यमातून ज्ञानोबारायाने दाखवला, असं चोखोबारायाने आपल्याला सांगितलं. म्हणून आपल्याला ज्ञानोबाराय कळलं की कोण आहे ते. पुढे पाहतो आपण, मी या ग्रंथामध्ये तेच केलं. निवृत्तीनाथ
फार सोपं जीवनात होतं. निवृत्तीनाथ आहेत, त्या भावाबद्दल तर कोणी कौतुक करणारच आहे, कारण ज्ञानोबारायांचे मोठे भाऊच आहेत. फक्त एक ओवी सांगतो मी तुम्हाला. आता रोज आपण पारायण केलं, ज्ञानेश्वरीचा प्रारंभ झाला. ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय संस्वेदा आत्मरूपा देवा तुझ गणेशो सकलमती प्रकाशो म्हणा सांग म्हणे बघा बरं, हा शब्द सगळे लक्षात घ्या. म्हणे निवृत्तीदासू ज्ञानदेव. निवृत्तीदास ज्ञानेश्वर म्हणत नाहीत, कोण म्हणतात? निवृत्तीदास. एवढा शब्द जर आमच्या संसारात आला तर मी तुम्हाला मोकळेपणानं सांगेन की 50% आमच्या संसारातले प्रश्न मिटले म्हणजे मिटले. का हो? काय ताकद आहे ह्या शब्दामध्ये? हो, 14 गुणाचा मालक आहे, महाविष्णूचा अवतार आहे. आणि काय म्हणाले? म्हणे निवृत्तीदासू. निवृत्तीनाथ हे मोठे बंधू आहेत आणि त्याचा दास म्हणतात स्वतःला. ज्ञानोबा आहे दास. माझ्या भावाने आज्ञा करायची त्याप्रमाणे वागेल, माझे भाऊ सांगतील तसं मी आहे. अरे संसारातली माणसं तुम्ही आम्ही आहोत ना. आमच्या मोठ्या भावाला आम्ही दास म्हणजे गुलामगिरी नव्हे, हे प्रेमाने स्वीकारलेलं नाते, त्याचं नाव दासत्व आहे. दास करी दासाचे पुणे न साहेब भक्ताचे. आपलं पोरगं कधी कधी आपल्याला म्हणतं, मम्मी जाऊ नको बाहेर, थांब. नाही जाऊ नको होतो अडीच आपल्याला, आपण गुपचूप उभा राहतो की नाही राहतो. आपले पोर कधी कधी करतात ना, बाबा स्टॅच्यू, नातवंड म्हणतात स्टॅच्यू, म्हणजे स्टॅच्यू म्हणजे पुतळा, उभं राहायचं आपण असं. पुन्हा म्हणतो बाबा जा आता. बांधलं कुठं होतं? प्रेमाने बांधलं. प्रेमसूत्र दोरी जिकडे न्यावे तिकडे जातो. हे प्रेमाने बांधलं. ही ताकद आहे. ही ताकद दास्यत्वामध्ये आहे. म्हणजे दास्यत्व म्हणजे गुलामगिरी, एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. ज्ञानोबारायांनी काय केलं? मोठ्या भावाचं दास्यत्व स्वीकारलं. नोकरीमध्ये माझ्या 28 ते 29 वर्षाच्या नोकरीमध्ये मी तुम्हाला सांगतो, पहिलं भांडण तलाठ्याकडे जातं, नंतर मंडळाधिकारी, नायब तहसीलदार, डेप्टी कलेक्टर, ॲडिशनल कलेक्टर, ॲडिशनल कमिशनर, गव्हर्नमेंट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट. अर्ध्यापेक्षा जास्त भांडणं नोकरीमधले, अर्ध्यापेक्षा. मी सांगतो मला अनुभव आले. अर्ध्यापेक्षा भांडणं सख्या भावांचे, बांधाचे आहेत, विहिरीच्या पाण्याचे, झाडाच्या फांद्याचे. 15, 20 वर्ष चालू आहेत. आणि या भावाने जर ज्ञानोबारायांचा फक्त एवढा एक शब्द म्हणे निवृत्तीदासू हा जर आचरणात आणला ना तर भांडणं संपले. दादा ठीक आहे, दादा मुठभर तू घेऊन टाक. आणि मोठ्या भावानं निवृत्तीनाथ जसे ज्ञानोबारायांशी वागले, लहान भावाला हृदयात जागा दिली, तसं आम्ही जर आमच्या लहान बहीण भावाला जागा दिली ना, संपले संसारातले भांडणं संपले. आनंद वेगळ्याने शोधावाचा लागणार नाही. हे ज्ञानोबा आहेत. 14 गुणाचे मालक असून मोठ्या भावाचे दास आहेत. ते ज्ञानोबारातली ही खूप गंमत आहे, ही ताकद आहे त्यांची. रेड्याच्या मुखातून वेद निवृत्तीनाथांनी वदवला, भिंत निवृत्तीनाथांनी नाही चालवली, पाठीवर मांडले निवृत्तीनाथांनी नाही भाजले, मेलेल्या सच्चिदानंद बाबाला निवृत्तीनाथांनी नाही उठवलं. हे ज्ञानोबारायांनी केलं, कारण विष्णूचा अवतार आहे. एवढी ताकद असणारे मोठ्या भावाला म्हणतात, दादा तुझा अधिकार मोठा. मग तो अंगठे भाजर आहे का 10वी शिकलाय का 5वी नापास आहे का बेरोजगार आहे? मी कलेक्टर आहे, मला काय सांगतो माझा भाऊ? अजिबात नाही. अहो कलेक्टरपेक्षा मोठं पद आहे, 14 गुणाचा मालक आहे. निवृत्तीनाथांचे सगळे शब्द ऐकले. एवढं जरी केलं तरी मला वाटतं संसारातले बरेच प्रश्न आपले मिळतील. थोडा मुक्ताईकडे येऊ. मुक्ताईचा अधिकार म्हणजे ज्ञानोबाराय कोण आहेत बघू लागलो बरं का आपण. ज्ञानोबाराय कोण आहेत बघू. 14 गुणाचा मालक, ज्ञानाचा भांडार, ज्ञानेश्वर, ज्ञानदेव, ज्ञानेश्वरी, ज्ञानाचा ईश्वर आहे. ज्ञानाचा ईश्वर. लोकांनी छळलं, खूप त्रास दिला, आपट वाईट वाटलं, झोपडीचं दार बंद करून बसले. सगळ्यांनी प्रयत्न केले की ज्ञानदेवा बाहेर या, नका समाजावर नाराज होऊन, नका बाहेर या. कोण आला सोडायला? हो, कोण दार काढायला? ताटी उघडा ज्ञानेश्वर. छोटी मुक्ताई आली, 10-11 वर्षाची मुक्ताई. ती म्हणते, ज्ञानदेवा दादा दार काढ, झोपडीचं दार काढ. दार काढलं, बहिणीचं ऐकून दार काढलं, बहिणीचं ऐकून. बरोबर ना? 14 गुणाचा मालक आहे. बहिणीनं छोट्या सांगितलं की दार काढ. असं रुसून फुकून जमत नसतं. योग्याची हे लक्षणं नव्हे. विनंती नाही केली, झटाझट शब्द हाणले धरून, काढ दार, शोभत नाही तुला हे. दार काढलं. आता मला हेच म्हणायचं आहे तुम्हाला. आमची बहीण सांगते, म्हणजे मला नोकरी चाललेल्या अनुभव, समाजातल्या अनुभवानुसार सांगतो, हे दादा नको ना भांडो रे, मोठं भांडा असं की दादा भावाला नका ना भांडणं करू. हे नको शहाणपण शिकू, तुझं लग्न झालंय ना, जातो तुझ्या घरला, इथं नको शहाणपण शिकू आम्हाला. हे आम्ही दादा आमच्या बहिणीला. लक्षात आलं का? अहो दादा नका ना असं म्हणून, तुला आणलं ना ती पडला तर पुढच्या वर्षी आणणारच नाही बघ. मला जर शहाणपण शिकवायचं असेल ना त्या घरला तू यायचं नाही बघ. तुला आईला भेटा वाटतं बापाला, मग तिकडे बोलून घ्यायचं आपण, घरला तुला देणार नाही. ही दादा संसारातले आम्ही. आणि तो दादा ज्ञानोबाराय.
काय ते ज्ञानोबा आहे की दार काढतात झोपडीचं, पटकन दार काढ. आम्ही आमच्या बहिणीचं ऐकायचं, तुम्हाला करायचं न करायचं नंतरचा विषय, फक्त ऐकून तरी घ्यायला का काय म्हणते ते. अहो एवढं जरी ऐकलं तर 50% भांडणं मिळतील ना. अहो 6 महिन्याला, दसऱ्याला, दीपावळीला, राखी बंधनाला आणा ना. 70 वर्ष वय होऊ द्या ना. हो तिला माहेरच आहे ना. नाही बघत आम्ही, एकदा लग्न झालं तुला वाटून दिलं, तुझ्या हिस्सा संपला. बहिणीचे सुद्धा भांडणं आहे, बहिणीच्या हिश्श्यासाठी सुद्धा भांडणं आहेत शेतामध्ये, प्रॉपर्टीमध्ये, विहिरीच्या हिश्श्यासाठी, बांधासाठी अक्षरशः. आणि ते आणि यांच्या गळ्यात माळ पण असते, कपाळाला गंध पण असतो, रामराम पण म्हणतात, जयहरी पण म्हणतात, दिंडीत पण येतात, सत्यात पण राहतात आणि भांडणं पण करतात. म्हणजे याचा अर्थ ज्ञानोबरायच कळले म्हणून आपण ज्ञानोबराय पाहतो. ज्ञानोबराय कोण आहे? ज्ञानोबराय हे आहे. संत मुक्ताईला आपण पाहिलं, सेनाजी महाराज. सेनाजी महाराज म्हणजे सगळ्या संतांनी सांगितलं की ज्ञानोबराय कोण, म्हणजे आपल्याला कळावं की खर्च. मी माझ्या मनचं काही सांगणार नाही, ज्यांनी ज्यांनी सांगितलं त्यांचं सांगू लागलो तुम्हाला. सेना महाराज ज्यांच्या वतीनं साक्षात भगवंतानी जाऊन राजाची दाढी केली. सेना महाराजांच्या वतीनं राजाची दाढी केली. राजाच्या अंगात दाह होता, त्याला तेल माऊलीस लावून चोळलं, त्याचा दाह निघून गेला. खुश होऊन त्यांनी सोनं दिलं. काय म्हणायचे त्यावेळेस त्याला? बंदे रुपया, मोहरा दिल्या, सोन्याच्या मोहरा दिल्या सेना महाराजांना. एवढ्या मोठ्या ताकदीचे सेना महाराज ते काय म्हणाले? विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वराच्या चरणी आला सेनाला लोकांमणी. सेना महाराज म्हणतात की ज्ञानेश्वर महाराज फार मोठे आहेत, मोठे ताकदीचे. एवढंच नव्हे, ज्ञानदेव गुरु, ज्ञानदेव तारो, उतरील पहिलं पारो, ज्ञानदेव, ज्ञानदेव माता, ज्ञानदेव पिता, तोडील भाऊ येतात ज्ञानदेव. ज्ञानेश्वर महाराज माता पिता आहेत, समवयस्क आहेत, एका बरोबरीचे आहेत. पण ज्ञानेश्वर माताला त्यांनी आईवडील मानलं. साक्षात भगवंतांनी ज्यांच्या वतीने दाढी केली. एवढ्या मोठ्या ताकदीच्या सेना महाराजांनी सुद्धा सांगितलं की ज्ञानोबरायांची ताकद काय मोठी. लक्षात आलं का? जनाबाई आपल्याला छोटी जरी वाटत असेल ना, प्रचंड ताकदीचे, प्रचंड ताकदीचे. साक्षात कबीर भेटायला आले होते तेवढ्या लांबून जनाबाईला. की जनाबाईमध्ये एवढी काय ताकद आहे म्हणजे की भगवंत दळण दळू लागतो, शेण काढू लागतो, मागे पुढे राहतो, सेवा करतो, केस विचारतो, स्नान घालतो, लेकराप्रमाणे सांभाळतो. अशी काय ताकद आहे जनाबाईमध्ये. आणि जेव्हा कबीरजी भेटायला आले तेव्हा ती भांडत होती गौऱ्याच्या वादामध्ये, माझ्या गौऱ्यान, तुझ्या गौऱ्यान, माझ्या. कबीरजी म्हणाले की एवढ्या लांबून काही हे भांडणं बघण्यासाठी आलो का म्हणे. काय लोक सांगतात म्हणजे खोटं नाटक, एवढी मोठी ताकद कसली संत होऊ शकते ही. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, कबीरजी नाराज नका हो, तुम्ही समोर जाऊन विचारा तिला का भांडतेस म्हणे, तुम्हाला उत्तर मिळेल ना म्हणे. कबीरजी तिथे गेले. अरे का भांडतंय? ते म्हणे गौऱ्यासाठी भांडतो. पण अर्धे वाटून घ्या ना. अर्धे कसे वाटणार म्हणे, आम्ही दोघांनी तिघांनी गौऱ्या वेचल्या. ते तिघांनी कोण? मी, हिना आणि पांडुरंगाने वेचल्या. कबीरजी म्हणे पांडुरंग कुठं गौऱ्या वेचतो ग म्हणे, तुम्ही कसे संत आहात, देव काम करणार तर कोण करतो म्हणे. कानाला लावून बघा म्हणे गौरी, ज्या गौरीमध्ये विठ्ठल नाव निघालं त्याला पांडुरंगाचा हात लागलाय, आणि बाकीच्या अर्ध्या वाटा म्हणे. कबीराने कानाला लावून पाहिलं, काय निघालं? विठ्ठल विठ्ठल नाव निघालं. अरे बापरे, काय मोठी ताकद आहे. मला काय सांगायचं आहे, एवढ्या मोठ्या ताकदीची जनाबाई काय म्हणते, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. एवढ्या मोठ्या ताकदीचे ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार आहे. एवढी मोठी ताकद असते जनाबाईकडे सांगितलं. जनाबाईने सांगितलं की 14 गुणाच्या मालकाला गळ्याला बांधून धरतो म्हणते ती, अशा गळ्यात बांधून धरते म्हणते. पण जर माझ्या ज्ञानोबरायचे कोणी ज्ञानेश्वर जर वाचत असेल, वाचील जो कोणी जमीच्या जर माझ्या ज्ञानोबरायची ज्ञानेश्वर वाचली तर लोटांना घालते म्हणते. 14 गुणाच्या मालकाला चोर म्हणणारी, गळ्याला दाबून धरते म्हणणारी, बांधून टाकतो म्हणणारी ज्ञानेश्वरी वाचते, लोटांना घालते म्हणजे एवढी मोठी ताकद ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरी. असं जनाबाईने आपल्याला सांगितलं. संत कानोपात्रा म्हणते, सगळ्या संतांनी काय काय ज्ञानोबरायची म्हणतो. त्याच कानोपात्रा झाली भाग्याची, त्याच्यामुळे भेटी झाली ज्ञानदेवाची. ज्ञानेश्वर महाराजांची भेट झाली म्हणून माझं भाग्य आला. थोडंसं आपण विदर्भातल्या ज्ञानेश्वर कन्या मुलाबद्दल महाराजांकडे जाऊ आपण. ते काय म्हणतात बघू आपण. प्रचंड ताकद, पालांद होते. 134 ग्रंथ लिहिले, 134 ग्रंथ. सगळं भूत भविष्य सगळं ज्ञान त्यांना कळायचं. ज्ञानेश्वर कन्या मुलाबद्दल महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका तयार केल्या 100 वर्षापूर्वी. आळंदीला संस्थानला पादुका दिली, आपल्याकडे ठेवली. ज्ञानेश्वर महाराज कोण आहे, त्यांचा फोटो कसा दिसतो हे कुणालाच जगात माहिती नव्हतं. पहिला फोटो ज्ञानेश्वर कन्या मुलाबद्दल महाराजांनी काढून घेतला बालांना असताना सुद्धा. त्या फोटोवर आपल्याला कळालं की ज्ञानेश्वर महाराज एवढ्या ताकदीचे असणार आहे. कृष्णाचा अवतार बघा. आम्ही भगवंताकडे कुठेही जरी गेलो, हातात काहीतरी घेऊन जातो, तूप तरी घेऊन जातो, फळ तरी घेऊन जातो, पाणी तरी घेऊन जातो, काहीच नसेल तर पेटीचे 10-5 रुपये टाकतो, हळद कुंकू तरी वाहतो. कारण खेळणार आहे, मला त्याचं द्यावं लागतं.
बरोबर आहे. कृष्णाचा अवतार आहे, कृष्णाने सुद्धा सांगितलं मग निसिम भावना असे मग आपावयाचे दिवसे फळे कावळे पैसे फतयाचे हो फक्त माझ्याकडे गावी मी दोन्ही हात बुडवे देखून फिरता सेवी आदरेसी माझ्या भक्तानं फळ आणावं पाय आणावं फुल आणावं पत्रात पुष्पं फलां तोयं योगे भक्त्या प्रेमे पान द्यावं फुल द्यावं फळ द्यावं पण काहीतरी द्यावं आणि ते दिलं की मी काय करतो मग त्याला कोरडं फिरडं काही म्हणत नाही आणि काही जर नसेल ना तर पाण्याचा थेंब दिला तरी मला चालतो आणि तो आनंदाने शिकतो. कोण म्हणालं परमात्मा म्हणाले भगवंताची किमया त्याला पाहिजे आपलं आहे ना ते तुम्ही एक पैसा तुम्ही हो 10 लाख म्हणजे तुम्हाला एक पैसा द्यावा लागेल मग 10 लाख तुम्हाला मिळतील म्हणजे द्यावं. नामदेव महाराजांनी सुद्धा म्हणलं ना म्हणाले काय म्हणाले नामदेव महाराज देशी तेव्हा देशी ऐसा असे सुधार काय देवा तुझे कल्पनाचे सुधार घेतल्याशिवाय देतलीस असा कसा तू देवायस काहीतरी घेतोस म्हणजे देवाला काहीतरी द्यावं लागतं. पण ज्ञानेश्वर कन्या गुलाबरावजी महाराज म्हणतात ज्ञानोबा असे आहे त्यांना काहीच द्यावं लागत नाही उगं दिलं बोलायचं असं कसं होऊ शकतं. मनाचे कल्पिले ज्ञानोबा कोण आहे बघा का मनाचे कल्पिले पुरेमानी भावे तृप्तीच्या स्वभावे निरोवेत फक्त तुम्ही म्हणाले म्हणा ज्ञानोबा तुम्हाला फूल दिलं हार दिलं तृप्त झाले ज्ञानोबा दुसरीकडे थेंब तरी द्यावा लागतो पाणी तर द्यावं लागतं फुल तर द्यावं लागतं किंवा छोटी टाकावं लागतो. ज्ञानोबराकडे ते काहीच नाही फक्त मनाने म्हणा तुम्हाला दिलं म्हणून असं होऊ शकतं का. छोटासा प्रश्न आपले लेकर खेळतात आता खेळ लेकरांचे बदलले लेकरांचे खेळ बदलले आपल्या लहानपणी बघा ते भात करायचे चुली करायचे कोणी लाटणं गेलं काहीतरी काहीतरी असेल बरोबर आहे. मग काय करायचे लाडू केलं म्हणायचे ओळख यायचे मम्मी हे लाडू घे पप्पा हे लाडू घ्या 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 आपण हात पुढे करायचं काय असं होतं मुलीमध्ये काहीच नसायचं आपण असं पुढे करायचं हात द्यायचा असं कोणी सांगत सांग हो खा खा पप्पा खा आणि खा तुला काय होतं पप्पा आई कसं झालं करायचं मोठे काय केलं तुम्हाला लेकरांनी काहीच नाही दिलं तुम्ही काय घेतलं काहीच नाही दिलं पोट कसं भरलं प्रेम ज्ञानोबा तसेच आहे मनाचे कल्पिले पुरेमा निभावे स्वभावे निवडीत अरे तुम्ही फक्त मनाने म्हणा तुम्हाला दिलं ज्ञानोबाचं पोट भरलं तेवढं तर म्हणतात आहे बघा तू म्हणे हे मीची करे माझे भजनी करे सर्व नमस्कारे ज्ञानोबाचे शब्द आहेत. अरे नका का देत नाही बाबा मन शुद्ध ठेव ज्याचा भाव शुद्ध झाला नाही देत तुमच्या जवळच आहे जवळ आहे प्रेम आमचं नसतं जो एक तास बसायचं ते एकमेकाला बोलण्याची बसत आपण काय सांगा माणसाला. कारण महाराजांनी एवढे आवड शब्द वापरले कीर्तन पुढे बोलणाऱ्या माणसांना की कुणाच्या जन्माला दर्शन तिथे काय हाल होतील पण जे काहीच कळत नाही आपल्याला मी पण बसूच देत नाही आपण काय केलं पाहिजे असं करायचा पर्याय आपण तुम्ही मी म्हणाला सोबत काही जरी करत काहीच नाही पै याते पुरुष त्याची टीका जैसे देश निराशा तया दाविले नावडे निराशा क्रियाशा काही नाही सांगायची हे मिळाले ते मिळाले काय नाही म्हणायचं मुक्तपणा टाळ्या वाजवायच्या उड्या मार करायच्या मागे पुढे उभा राहायचं सांभाळी आधी आघात सगळं करतो पण आमची मानसिकता तिथपर्यंत पोहोचली पाहिजे तिथंच पोहोचली फक्त ज्ञानोबाला काय आवडतं तुमचा फक्त भाव आवडतो श्रद्धा आवडते तुमचं अंतःकरण शुद्ध पाहिजे याच्याशिवाय त्यांना दुसरं काहीच लागत नाही. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं भाव धर्मनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा परिहरी तुम्ही फक्त भाव धर्म वाचा तुमचा भाव शुद्ध झाला की ज्ञानोबा तुम्हाला गुण नाहीतच आहे तुमच्या सोबतच आहे तुम्हाला मागं पुढे काहीच कमी पडू देणार नाही. हा अनुभूती संसारात आलेल्या कारण ज्ञानोबामध्ये लोक तपासायला बसतात करायच्या मोठं म्हणून तुम्हाला पुढे जायचंच नाही पण तुमचा तुम्हाला जर आमचा विश्वास असेल ना तर 100% विश्वास ठेवा की ज्ञानोबा काहीच कमी पडू देत नाही केसाला धक्का लागू देत नाही आहे संजीवन समाधीमध्ये आहे आमच्या सोबत आहे. एवढंच नाही तर ज्ञानेश्वरांनी ज्ञानोबाने स्वतः सांगितलंय ऐसी सिंहोने अक्षरे निगती नाजव अक्षरे तो अविद्येचे अंगारे जाऊची लागे ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य पिका अर्जुनाला विचित्रिका उतरविया यातलं एक अक्षर ब्रह्मांड आहे म्हणाले एक अक्षर ब्रह्म आहे एक अक्षर तेने आबाल सुखदे मोहेचे प्रमदे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे दिले एक अक्षर ऐसी जे विद्येचे अक्षरे जेतुनिका कर्मद्वारे नित्य पुढे अश्वमेध
एक एक अक्षर अश्वमेध करू शकतो. अश्वमेध काय कीर्तन करत असतात नुसतं रामकृष्णही म्हणा, श्लोक वाचा, ओवी वाचा, ज्ञानोबरायांची गीते कृष्णाचे श्लोकाकडे या. आम्ही हे सगळं सोडून देतो. नुसत्या औपचारिकतेमध्ये दुसरी असतो. नुसतं औपचारिक ज्ञानोबरायांना औपचारिकतेची काहीही गरज नाही, काहीही गरज नाही. ज्ञानोबरायांना अतिशय सोप्या शब्दात सांगितलं होतं. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज महत्विज्ञान देव. आपण ज्ञानाचे राजे आहात. ज्ञानेश्वर महाराज कोण आहेत? ज्ञानाचे राजे. याचा अर्थ असा आहे की ज्ञानोबरायांचं साहित्य वाचणाऱ्या माणसाला इतर साहित्य वाचण्याची गरज पडत नाही. पण दुर्दैवाने आम्हाला ज्ञानोबरायांचं साहित्यच कळत नाही. आम्हाला असं वाटतं की एकाच वेळेस 50 ग्रंथ वाचून काढावे आणि अगोदर ज्ञानोबराय समजून घे. ज्ञानोबराय समजलं की संपलं. मी एक विषयालाच परत पुराणा पण सांगत असतो बाबांनो, पहिलीपासूनची तुमच्या डिग्रीपर्यंतची सगळी पुस्तकं वह्या तुमच्याकडे ठेवा, पूर्ण वाचून काढा आणि मग बाजारात पुस्तक. कारण तुम्हाला हे वाचल्यानंतर कळेल की अर्ध तर ह्याच पुस्तकात होतं. तुम्हाला A+B च्या कंसाचा वर्ग काय बाहेरच्या वर्ग शिकवला पाहिजे का कमी अनुभव केल्यानंतर? अरे होतं ना 4थी 5वीला वाचणं हे तुझं आहे, तुझं पाशी तरी तू जागा चुकला असेल. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी गीता सगळं वाचून आणि तुला कळेल काय ब्रह्मांड सगळं बनवून भरले त्याच्यामध्ये. म्हणून महाभारती नाही ते लोहित लोकिती येणे कार्य अरे ज्ञानेश्वरीमध्ये नाही, गीतेमध्ये नाही, असं त्रैलोक्यामध्ये नाही, सगळे तर भरलंय. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले, काय म्हणाले? चला आळंदीला जाऊ. कुठे जाऊ? आळंदीला चला म्हणाले. मी येतो तुमच्यासोबत. चला म्हणजे आपण म्हणतो ना चला सत्याला, चला कीर्तनाला, चला पारायणाला, चला म्हणजे मी सोबत आहे. जा म्हणणं वेगळं. पंढरीशी सारे पंढरपूरला जा, आळंदीला चला, आळंदीला जाऊ. मी येतो ना चला. का? तुका म्हणे तेथे काय आळंदीला ग्रंथ काय आहे? तिथे ज्ञानोबराय आहे. तुका म्हणे तेथे सुखा काय. अरे सुखाला कमीच नाही का? होतील संतांची सांगू सुखा. संतांच्या भेटी होतील इतकं सुंदर तिथं प्रमाणात आलेलं आहे. ते ज्ञानोबराय म्हणजे कळत नव्हतं. ही सगळी संत मंडळी कुठे येऊन फिरली? ज्ञानोबरायाकडे. काय फिरली? कारण ज्ञानोबराय आई आहेत, माऊली आहेत, ज्ञानेश्वर आहेत, देव आहेत, संत आहेत, महंत आहेत, सगळ्या गोष्टी तिथे आहेत. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. कोण म्हणतं? अनाथांचा नाथ ज्ञानेश्वर महाराजांचा. म्हणजे नाथ महाराज कोण आहेत? अनाथांचे नाथ आहेत. पण ते काय म्हणतात? ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित असेल. मी तुमच्या पायाच्या जवळच राहण्याच्या योग्य तुमची माझ्यावर कृपा असू द्या. कारण तुम्ही मला भेटला, तुमची कृपा झाली म्हणजे माझ्या जीवनात कल्याण झालं. हे नाथ महाराजांनी सुद्धा म्हणावं. सगळे संत महात्मे इकडे आले आणि आमचं भाग्य किती थोर आहे बघा. तुमचं आमचं भाग्य फार. तुका म्हणे ह्या जन्माला यावं असं आहे ना तो अभंग. तुका भाग्य थोर म्हणे जे संसारी जन्मिले याची लागी. तुका म्हणे भाग्य थोर म्हणजे कशामुळे म्हणतात की संसारी जन्मी जे याची लागी. ज्ञानोबरायांचा अभ्यास करण्यासाठी, ज्ञानोबरायांचं कौतुक करण्यासाठी, ज्ञानोबाचं साहित्य वाचण्यासाठी आम्हाला जन्माला यायचं आहे आणि त्यामध्ये आमचं कल्याण होणार आहे. आणि ज्ञानेश्वरने असं घर नाही, प्रत्येकाकडे आहे. जमत थोडं वाचा ना, एक ओवी वाचा, 5 वाचा. नामदेव महाराजांनी म्हणल्याप्रमाणे नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवा. एक वाचा ज्ञानोबरायांची. कारण सगळं जीव त्याच्यामध्ये होत नाही. तुम्हाला मला दाखवलेलं आहे त्या शब्दाच्या माध्यमातून, ओव्याच्या माध्यमातून, हरिपाठाच्या माध्यमातून ज्ञानोबराय तुमच्या आमच्या स्थितीत बोलतात. डोक्यावरचे ओझे दिसतात, त्याला कोणी हात लावू शकतो, उतरवू शकतो, मदत करू शकतो. पण डोक्यातली ओझी, हृदयातली ओझी, मनावरची ओझी दिसतच नाहीत आणि त्याला कोणी हात लावू शकत नाही. त्याचं नाव आहे ताण. आणि ताण कशामुळे येतो? परिस्थितीमुळे जास्त येतो. मनस्थितीमुळे परिस्थितीपेक्षाही जास्त येत असतो. कारण आमचं मन जेव्हा चांगलं नसतं, असं होईल का, तसं होईल का, प्लॅन होईल का, विस्तार होईल का, तर आपोआप आपल्या मनाच्या गाठी वाढत जातात, ओझी वाढत जातात. म्हणून ज्ञानोबराय म्हणाले न करावे ते करे असंभव्य म्हणे धरे चिंतून ते विचारे जयाचे मते. करून ते करत राहतो, मनात धरून ते धरत राहतो, ओझे वाढवत राहतो. मग त्याच्यापेक्षा सगळं टाकून दे, मुक्त हो, ओझं टाक. कारण ओझं झेलण्याची ताकद ज्ञानोबरायमध्ये प्रचंड आहे. सगळ्या संतांचं जर ओझं झेलू शकतात तर तुमच्या आमच्यासारख्या संसारिक माणसाचं झेलण्यामध्ये कशा असो. आपल्याला फक्त काय पाहायचे की ज्ञानोबराय कोण आहेत हे ज्ञानोबरायांचं पाहत असताना सकल संत ज्ञाना या ग्रंथामध्ये मी काही संतांचे वाक्य याच्यामध्ये घेतले. त्याच्या आधारावर आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो मी की ज्ञानोबराय हे मूर्तिमंत साक्षात महाविष्णूचा अवतार आहे. जगाच्या पाठीवर ब्रह्मांडाचं पूर्ण ज्ञान ज्ञानोबरायाने गीतेच्या माध्यमातून, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, गीतेच्या माध्यमातून का म्हणालो, गीता कृष्ण परमात्म्याने जरी सांगितली असली तर जगाच्या पाठीवर तुम्हाला अशी एकही ज्ञानेश्वरी सापडणार नाही की ज्या ज्ञानेश्वरीमध्ये गीता नाही. कारण 700 श्लोक त्या गीतेचे ज्ञानेश्वरीमध्ये आहेत म्हणजे आहेतच.
आणि त्याचं कौतुक आपल्याला चाललंय. कशावरून चाललंय? तर आमच्या जीवनातल्या कुठल्याही प्रश्नाचा मार्ग त्याच्यामध्ये आला म्हणजे आला. म्हणून तर नामदेव महाराज म्हणाले ना, एक ओळी वाच, कुठलीही वाच, माझ्या ज्ञानोबरायांची कुठलीही वाच तुझं कल्याण होईल. का असं होऊ शकतं का सांगा बरं? आम्ही असा ग्रंथ उघडला 9033चा आहे आणि उघडला 12वा अध्याय निघाला, 12व्या अध्यायामध्ये 13वी ओळी निघाली. आता आमचं कल्याण होईल का? प्रश्न पडू शकतो ना. कुठली वाच म्हटले ना, मग 9033 आम्ही कुठली वाचू? छोटासा प्रश्न. माऊली तुमचं रक्तगट कोणतं आहे? बी पॉझिटिव्ह. बी पॉझिटिव्ह यांचा रक्तगट आहे. त्यांच्या हातात असं धरतात, डॉक्टर इथून काढून घेतात, बी पॉझिटिव्ह निघाला. कंपाऊंडरनं काय केलं? नाही तुमच्या पायातलं रक्त घेऊ. पायातलं रक्त गेलं, काय निघाल? पक्का. समजा दुसऱ्याने तो डोक्यातलं घेतलं, काय निघाल? पाठीतलं घेतलं, कमरेतलं घेतलं, म्हणजे यांच्या शरीरातलं कुठलंही घेतलं तरी बी पॉझिटिव्ह आहे. 9033 वाजले कुठलीही ओळी घ्यावं. इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे ज्ञानोबरायांचं. म्हणून नामदेव महाराज म्हणाले, नामामध्ये ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी. ज्ञानोबरायांची ओवी. आणि कुणाचाही उद्धार करायला बसले, त्यांना पाप आणि पुण्यानं परकान दुसरा काही लागत नाही. जे एकवटवणे जे क्षणे अनुसरले गा माझे वाहणे, तेव्हा तिथे याची चिंतवणी मजची पडली. माझ्याकडे एकदा आल्यानंतर माऊली म्हणतात की त्याची चिंता मी करणार नाही तर कोण करणार आहे? मला करणं भागच आहे ना. फक्त काय झालं पाहिजे? आम्ही त्यांचं लेकरू झालं पाहिजे. बुद्धी घेऊन पडायची नाही, तिथे उड्या मारायची नाही, फला नाही बिस्ता नाही, एवढे प्रवचन केले, एवढे कीर्तन केले, एवढे उपास केले, ते अजिबात तिथं नका सांगू. मुक्तपणे तिथं जा. कारण ज्ञानोबाने 12व्या अध्यायामध्ये सांगून ठेवलं, टिंबवणा धनुधरा जो मातेच्या उदरा तो मातेचा सोयरा. आईच्या पोटी जन्माला आलेलं लेकरू कसं जरी असलं तर 100% त्या आईचं जीवा पलीकडे लेकरू झालेलं असतं. अगदी त्याप्रमाणे तेवी मी तया जैसी असती तैसिया तळी काळा जो पुण्या घेतला पडला. अगदी त्याप्रमाणे माझा भक्त कसाही असो, एकदा माझ्याकडे आला की मी त्याचं भूत भविष्य पाठीमागचं काहीही पाहत नाही, 100% स्वीकारतो. जशी आई तिचं लेकरू काळा आहे का गुटका आहे का पोरगा आहे का पोरगी आहे का लहान आहे का मोठा आहे का झाड आहे का काही पाहत नाही, तिच्या पोटाला आलं तिचा जीव की प्राण त्याच्यावर होऊन जातो. अगदी त्याप्रमाणे माझ्या भक्तांच्या बाबतीमध्ये करतो असं ज्ञानोबारायांनी सांगितलं. आणि सहजपणे आपण त्यांच्या जीवनाकडे जर पाहिलं, केवळ सच्चिदानंद बाबाला उठवणं किंवा चांगदेवाचा गर्व हरवणं किंवा भिंत चालवणं किंवा रेड्याला बोलायला लावणं ह्या फार मोठ्या गोष्टी नाहीत. ह्या समाजामध्ये त्या परिस्थितीनुसार त्यांना कराव्या लागल्या. हे ज्ञानोबारायांचे चमत्कार नव्हे, हे साक्षात्कार आहेत, सहजपणे होऊन गेलेलं. कारण परिस्थिती तशी होती म्हणून करायला लागली. परिस्थिती तशी नसती तर ज्ञानोबारायांनी हे केलं नसतं. कारण मी कोण हे दाखवायची गरजच नसते. ना लगे चंदना उसावा परिमळ वनस्पती बेळ कारुणी. चंदनाने मी सुगंधित आहे ते सांगावं लागत नाही. व्याख्या त्यांनी ते यायचं बोलण्याच्या अगोदर साईंनी लांब यादी वाचून दाखवायची. एवढे हुशार आहेत, असे आहेत तसे आहेत, आजचे कीर्तनकार प्रवचनकार व्याख्याते. आणि जर समजा बोलताना जर कमी पडलं तर लोक त्या अगोदर काय सांगितलं संयोजकांनी तिकडे ऐकत बी नाहीत. आता हा काय सांगू लागला त्याच्यावर चालतं. अगदी ज्ञानोबारायांच्या बाबतीमध्ये असं आहे की कुठल्याही अंगानं बघा, ज्ञानोबारायला सगळ्या संतांनी सांगितलं त्याच्या पुढचे ज्ञानोबा सांगितलं त्याच्या पुढचे आहेत ज्ञानोबा. ही वस्तुस्थिती आहे, जोपर्यंत आम्ही तिकडे अनुभवाला येत नाही. म्हणून दररोज न चुकता ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पाहिजे. ज्ञानोबारायच्या ज्ञानेश्वरीच्या पारायणाला कुठल्याही प्रकारची बंधनं नाहीत. आम्ही नकार म्हणतो की स्नानात चालणे वाचोकान, झोपून वाचोकान, लांब पडून वाचोकान, बसून वाचलं तर चालतं का, शुद्धच होऊन वाचावं लागतं, कुठलेही बंधनं नाहीत. ज्ञानोबारायांनी 10व्या अध्यायामध्ये सरळ सांगून ठेवलेलं आहे की नामस्मरण करायचं आहे तुम्हाला. नाम जप यज्ञो जो परम बाधू न सके स्नानादी कर्म नावे पावन धर्म धर्मावर नाम प्रब्रह्म वेदार्थे. स्नान पूजापाठ नाही केल्यास बाबा तरी चालते, कधीही माझी ज्ञानेश्वरी वाच. कारण ज्ञानेश्वरी सर्वांसाठी खुली आहे, कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. आपल्या जीवनातल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळावे अडचणीत. कारण गेलेला प्रत्येक क्षण कुठलाही क्षण परत येत नसतो, प्रत्येक क्षण आपल्याला उपयोगात आणता पाहिजे. इव्हन गॉड के नॉट चेंज इन द पास्ट. होऊन गेलेल्या घटनेमध्ये ईश्वरही बदल करत नाही. म्हणून आपल्या आयुष्यातले क्षण वाया जाऊ नये यासाठी आपण काय केलं पाहिजे, प्रत्येक क्षणाचा सदुपयोग कसा होईल, आम्हाला कसं चांगलं आमच्या जीवनामध्ये करता येईल, कसं आमच्यात नम्रपणा आणता येईल किंवा अहंकार आम्हाला कसं घालवता येईल. आणि खरं सांगू का तुम्हाला, ज्ञानोबारायांनी सांगितलं ना, जे खळाची व्यक्ती सांगतो अगदी त्याप्रमाणे 100% आमच्यामध्ये चांगलं पण आहेच, आहे म्हणजे आहेच. कारण पसादान तुम्हाला सगळ्यालाच पाठ आहे ना. माऊली काय म्हणतात, जे खळांचे व्यंकटी सांडवते या सत्कर मरती वाढव. दुष्ट लोक संपले नाही पाहिजेत, त्यांच्यातला दुष्टपणा संपला पाहिजे. याचा अर्थ आम्ही सगळेजणच चांगले आहोत. एखादा दगड आहे समजा, हा दगड घेतला, ह्या दगडामध्ये मूर्ती आहे का? आहे, 100% मूर्ती आहे. फक्त नको तो भाग काढून टाकायचा.
त्याच्यामध्ये मूर्ती आहेत. तसं आम्ही सगळेच देव आहोत, आम्ही सगळेच संत आहोत, आम्ही सगळेच चांगले आहोत. फक्त आमच्यातला नको तो भाग काढून टाकायचा. आणि नको तो भाग आम्हाला काढता येत नसेल ना तर ज्ञानोबारायांच्या साहित्याकडे यावं. म्हणजे हळूहळू हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्य जो नम्र झाला होता त्याने कोंडले म्हणता, जे जे भेटे होत ते माने जे भगवंत. हळूहळू आमच्या मुखातून बाहेर पडतं. आणि मुखातून पडून जर आम्हाला तसं वर्तन करता येत नसेल ना तर समोरला माणूस पटकन म्हणतो. आता यांच्यापैकी समजा जर आमच्या महाराजांनी काय केलं, गंध लावला, टोपी घातल्या, गळ्यात उपर नाही, हे घातलं, चुकीचं काही पण करू द्या बरं त्याच्याकडलं जाऊन, पटकन दुसरा माणूस म्हणतो शोभतं का तुम्हाला, महाराज आहे ना तुम्ही, माळकरी आहे ना तुम्ही, बघा ना कपाळाला गंध आहे. म्हणजे हे बाह्यांगसुद्धा आम्हाला बाह्यवर्तनसुद्धा पटकन माणसात वापस आणतं. आम्ही जर विसरलो ना तर समोरचा विसरत नाही, तो पटकन आठवण करून देतो शोभतं का तुम्हाला म्हणून. बाकीच्याला काही म्हणत नाही, त्याला म्हणतो. अगदी ज्ञानोबारायांचे भक्त झाल्यानंतर कळत नकळत आमच्यामध्ये आपोआप चांगल्या गोष्टी शिरायला सुरुवात होतात आणि नको त्या गोष्टी पळून जायला सुरू होतात. म्हणून ज्ञानोबारायांकडे नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेव. ज्ञानेश्वर महाराजांचा ग्रंथ अतिशय श्रेष्ठ आहे. सगळ्या संतांनी सांगितलं. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी सुद्धा सांगितलं. काय सांगितलं? शांतीब्रह्म एकनाथ महाराज सुद्धा काय वाचा म्हणाले? ज्ञानेश्वरीच वाचा म्हणाले. जनाबाई सुद्धा ज्ञानेश्वरीच वाचा म्हणाले. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावे. अरे ज्ञानोबारायांनी विखारी केले. ज्ञानेश्वरीच नव्हे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, मग कळतं आपल्याला की आम्ही 33 कोटी देवाच्या पूजा करतो, इकडं पळतो तिकडं पळतो. सरळ सांगितलं ज्ञानोबारायांनी. विष्णूनेचं व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही जन. अरे विष्णूला सोडून काय जप करतोस? व्यर्थ आहे सगळं. कशाचं भूत आणि बाधा फलानं झालं, पोट भरलं कुठे उतरून टाका, कुटका उतरून टाका, फलानं करा, विस्मरण का, काही नाही. नित्य नेमनामे ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया नित्य सत्यमित हरिपाठ जे असेल काळ ते असेल. कशाचा काळ, कशाचं भूत आणि कशाचं पिछा झालं? हरि उच्चारण मंत्राघात पळे भूत बाधा. ज्ञानोबारायांनी सांगितलं ना. कशाला मग ह्याच्याकडे जाऊन घरात दाखवून भविष्य बघून फलं काय म्हणा, तू सकळ विश्वजीवन जीवाशी तुझं ध्यान, भूत भविष्याचे ज्ञान तुझ्याची आधी. भूत भविष्य जर त्यालाच कळतं तर सामान्य माणसाला काय दाखवायला जायचंय? आणि जर याला भूत भविष्य कळत असेल सगळं, मग याचं घर का बरं उघड्यावर पडले सांगणाऱ्याचं? मग हा का पैसे मागू लागला? भूत भविष्य सगळं कळतं ना त्याला, काय करते पैसे जमा करायचे? पण हे सगळं काय तर थोड्याफार अभ्यासाच्या बळावर चालतं. मी सगळं खोटं असं म्हणत नाही, पण आम्हाला तिकडे जाण्याची गरज नाही. कारण समुद्रात स्नान केल्यानंतर नद्याच्या स्नानाला शोधत फिरावं लागत नाही. झाडाच्या फांद्याला फुलाला फुलं पक्की राहावीत, पानं पक्की राहावीत, फळं मोठी व्हावीत, म्हणून फांद्याला फळाला फुलाला पाणी घालायचं नसतं. जाणते न गुरु म्हणजे तेने कृत काळे होईजे, जैसे मूळ संचने सहजे शाखा ज्ञानोबारायांनी पहिल्या अध्यायामध्ये सांगितलं. अरे मुळाला पाणी घाल, मुळाला पाणी घातलं की फांद्या झाड सगळं टवटळ हिरवंगार मस्त मस्त होतं. आम्ही काय करतो, फांदी चांगली दिसली की त्याला पाणी घाल, फुलं चांगली दिसली की तिकडं पळ, पानं चांगली दिसली की पळ, इकडं तिकडं पळत राहतो. नका पळू, 33 कोटीकडे पळू नका. आपलं मूळ सापडले आपल्याला ज्ञानोबारायांच्या नात्यानं. कारण ज्ञानराज माझी योग्यांची मौली आम्हाला सापडली येते. आणि जर मुळच सापडलं तर कशाला पाणी दुसरीकडे घालायला जायचं आहे? आपण त्या मुळाला फांद्याला पाणी घालू म्हणजे सगळं आमचा संसार, घर दार, मुलं बाळा सगळं टोकली तुझी. कारण घरातलं मूळ आम्ही आहोत. आलं का? इथं बसलेली सगळी मुलं आहेत बरं का घरातली. त्या लेकराला नाव देऊ नका, नातूला दोष देऊ नका, सुनाला देऊ नका. तुझं मूळ बिघडलं आहे, कारण ह्या मुलाला चांगलं पाणीच गेलं नाही. या मुलाला पाणी गेलं चांगलं, तुझ्यात बदल झाला की 100% समोरल्यात बदल झाला म्हणजे झाला, चांगला होणार म्हणजे होणार. आणि त्यांची जबाबदारी आहे, पण त्यांच्यावर 100% सोपवलं पाहिजे. 20 लाखाची गाडी जरी असेल ना आणि सुईत की पंक्चर जरी झाली तर रस्त्याच्या बाजूला काढावी लागते. आमच्या आयुष्यात किती पंक्चर होतात बघा, मी पणानं बोलण्यानं मासाला पणानं केलं दिसताना. हे पंक्चरच होऊ देऊ नका. म्हणजे 20 लाखाची आमची भंगार गाडी जरी असेल ना, मस्त टक 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 रस्त्याने पळत राहील. पळाली नसेल तर तो पळवी, तो पळवी पळवतो ना. चालविसी हाती धरून त्याची जबाबदारी नाही. मागे पुढे उभा राहे सांभाळ एवढा भरोसा ज्ञानोबारायावर ठेवावा. आणि ज्ञानोबारायाकडे गेलं की सगळे संत खुश होतात बरं का. ज्ञानोबारायांचं तुम्ही कौतुक केलं की नामदेव महाराज आनंदी झाले, तुकोबाराय आनंदी झाले, नाथ महाराज आनंदी झाले, जनय आनंदी. कारण सगळ्यांनी कौतुक ज्ञानोबारायांचं केलं. आणि ज्याचं कौतुक केलं त्याचं आपण कौतुक केल्यानंतर ही सगळी मंडळी आपल्याला खुश होणाऱ्या सगळ्याचे आशीर्वाद आपल्याला आपोआप मिळणार आहेत. घरातल्या करत्या माणसानं जेव्हा आपल्याला प्रेम केलं की घरातली सगळी माणसं आपल्याला आपोआप प्रेम करतात. तसं या जगाचा करता 14 गुणाचा करता आहे, करता धरता आहे. त्या ज्ञानोबारायांच्या चरणी आपण सर्वांनी विलीन व्हावं. माझे शब्द मी इथं थांबवतो. पदरात घ्या. माऊलींचा आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळावा, मिळत राहील अशी अपेक्षा करूया. ज्ञानेश्वरीपासून कधीही दूर जाऊ नका. कुंडले पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, महाराज की जय, शांती ब्रह्मनाथ महाराज की जय. सर्व संत आता
विशेष